अमित गोरखे. महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक, पाशा पटेल स्किलटेक विद्यापीठ लोदगाव, फ्लुएल स्किलटेक एंटरप्रेन्योरशिप विद्यापीठ पुणे या विधेयकाचं खरं तर मी अभिनंदन करतो आणि माननीय मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी लोढा साहेबांचंही या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो. खरं तर ग्रीन गोल्ड किंवा गरिबांचं लाकूड असं या बांबूला म्हटलं जातं आणि पाशा पटेल साहेबांनी यामध्ये विद्यापीठ चालू केलंय. हे खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी आणि स्किलच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे. खरं तर आज विद्यापीठं अनेक चालू होत आहेत, पण ही विद्यापीठं चालू होत असताना त्या ठिकाणी 60% प्रॅक्टिकल ऑन जॉब ट्रेनिंग होतंय का याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं 40% त्या ठिकाणी राहिलेले 40% त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये जाऊन विद्यार्थी शिकतोय का. आज स्टार्टअप, इन्क्युबेशन आणि प्लेसमेंट व स्वयंरोजगारावर भर जर आपण त्या ठिकाणी दिला तर ही विद्यापीठं खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर उभी राहू शकतात. आज AIच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीस लागतीये. मला या ठिकाणी 2 सूचना माननीय मंत्री महोदयांना करायचं आहे की बांबूच्या या विद्यापीठामध्ये जे लातूरला उभं राहतंय त्या ठिकाणी अनेक गोरगरीब विद्यार्थी ज्यावेळेस येतील त्यांना या गोरगरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण त्यांना काही बेनिफिट त्यांना देता येणार आहे का. त्याचबरोबर एखादा विद्यार्थी स्किलच्या माध्यमातून त्या विद्यापीठात शिकायला गेल्यानंतर त्या ठिकाणी राहण्यासाठी जी व्यवस्था असती ती गोरगरिबांना परवडणारी नसती. त्यामध्ये आपण शासन म्हणून आपण त्यामध्ये त्यांना काही बेनिफिट देणार आहोत का. कारण आज भारत देश हा या बांबूच्या उद्योगामध्ये, वाढीमध्ये, शेतीमध्ये 2 नंबरचा देश म्हणून खऱ्या अर्थाने गणला जातो. चीन 1 नंबरचा देश आहे. आणि यामध्ये ज्यावेळेस गोरगरीब विद्यार्थी, खास करून मागासवर्गीय विद्यार्थी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतील तर त्यांना त्या ठिकाणी प्रवेश मिळाल्यानंतर आपण अनुदान देणार नसू तर त्यांची फीज ही स्कॉलरशिपच्या माध्यमातून झाली तर त्यांना परवडेल. आणि नसेल होणार तर CSR, आज लातूरसारख्या ठिकाणी मोठ्या कंपन्या नाही आहेत पण पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत. अशा कंपन्या जर शासन म्हणून आपण पुढाकार घेतला आणि CSRच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांची फीज जर आपण यासाठी आपण भरली तर ते विद्यार्थी मोफत शिक्षण त्या माध्यमातून घेऊ शकतील. माननीय चंद्रकांत दादा पण या ठिकाणी आहेत. त्यांनी मुलींसाठी हा स्कॉलरशिपच्या माध्यमातून मोफत शिक्षण ही एक महत्त्वाची घोषणा केली होती. मी दादांनाही विनंती करेल की स्किलच्या माध्यमातून ज्यावेळेस मुली या ठिकाणी येतील त्यावेळेस आपण अशा प्रकारचे CSRच्या माध्यमातून कंपन्या जर अशा विद्यापीठांना शासन म्हणून जर टाईप करून दिला तर त्याचा फायदा गोरगरिबांना होईल. मी एवढी सूचना देतो आणि मी शासनाचं त्याचबरोबर माननीय मंत्र्यांचं मी कौतुक करतो की अशा प्रकारच्या विद्यापीठांना चालना दिल्यामुळे खऱ्या अर्थानं गोरगरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थी त्याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. पुन्हा एकदा शासनाचे आभार.